नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने कळवण तालुका शोकसागरात बुडाला असून कळवणकरांनी आपला पालक गमावल्याची भावना सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त केली। लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत आमदार नितीन पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक होत, लहान भावाप्रमाणे अजितदादांनी मला सांभाळले, आज मी पोरका झालो असे सांगितले। ओतूर धरण मीच करणार असा शब्द शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अजितदादांनी दिल्यानंतर आपण निश्चिंत झालो होतो। अनेक विकास कामांना त्यांनी चिठ्ठीवर मंजुरी दिली होती असे सांगताना आमदार पवार यांना गहिवरून आले। कळवण तालुक्याचे पालकत्व हरपले अशी हळहळ सभेत व्यक्त करण्यात आली। पुनंद प्रकल्प, ओतूर धरण, सप्तशृंगी गडविकास आराखड्यासह कळवण शहर व तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांनी कोट्यवधींचा निधी दिला, त्यामुळे कळवणकरांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते। असा नेता पुन्हा होणे नाही अशा शब्दात विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी ओतूर धरणाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धरणास अजित सागर असे नामकरण करण्याची मागणी प्राध्यापक पोपट खैरनार, उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मयूर देवरे यांनी केली। शोकसभेत ज्येष्ठ नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।